प्रश्न विचारल्याशिवाय आपला काय काय प्रश्न आहे तुमचा? ठीक आहे बोला 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 बोला. आपण श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करायचं, त्याच्याने आपल्याला अधिक लाभ होतो. किंवा आपलं लग्न वगैरे जुळत नसेल तर आपण श्रीकृष्ण महाराजांचं जास्त स्मरण करायचं. किंवा आपल्याला थोडंसं धनदौलत जास्त लागत असेल तर चक्रपाणी महाराजांचं करायचं. तर असं आम्ही ऐकलेलं आहे धर्मात. याच्यावरती तुम्ही थोडं प्रकाश टाका. हे काय बनवतं बघा. आता हे मी हेच सांगितलं की हे पाहिजे म्हणून त्या अवताराचं स्मरण चिंतन करायचं. आपल्याला प्रमाण काय? श्रुती स्मृती म्हणजे लीळाचरित्र आणि स्मृतीस्थळ हे प्रमाण आहे. आणि स्वामी श्री चक्रधरांचं श्रीमुखीचं जे आहे ते प्रमाण आहे. श्रीमुखीचं आहे का असं प्रमाण की तुम्हाला संकट आले तर दत्तप्रभूंचं स्मरण करा, श्रीमंती पाहिजे असेल तर श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करा. हे आम्ही निर्माण केलेले टूम आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं, आकर्षित केलं म्हणजे तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशात येतील. याच्यासाठी हे तुम्हाला आयडियाच आम्ही वापरत असतो. आणि तुम्ही बी मागणी तसा पुरवठा. तुम्ही प्रश्न घेऊन जातात बाबांकडे कशासाठी? का बाबा आमची अशी अशी अडचण आहे, तशी अडचण आहे. तुम्हाला बोध देऊन जे नाम दिले ना, देव काय म्हणतात, पडते आकाश धरी. किती मोठं संकट असतं त्या नामाने तुमचं संकट दूर होतंय. पण ते नाम घेण्याची पद्धत आणि वेळ परमेश्वराने सांगितली, ती वेळ आपल्याला पकडता येत नाही, ती पद्धत आपल्याला पकडता येत नाही. नाम लीळा मूर्ती चेष्टा ही पद्धत आहे. नाम घेताना लीळा आठवल्या पाहिजे, मूर्ती आठवली पाहिजे. मूर्ती आठवणं एवढं सोपं नाही आहे, चेष्टा आठवल्या पाहिजे, ही पद्धत आहे. आणि वेळ कोणती? पहाटे 3 ते 6ची. कधी खा कधी झोपा कधी उठा असं नाही म्हटले. पश्चात पारी उठीचे तो सारस्वत काळ. देवता हृदयाशी मी तुमच्या हृदयात येतो. परमेश्वराने सांगू नये बी आपण पहाटे 3 ते 6ला झोपेल राहतो ढाराडूर आणि दुपारी 12 वाजता स्मरण करतो. वेळ आहे की नाही? कलेक्टरला भेटायची वेळ आहे, आमदाराला भेटायची वेळ आहे, शाळेत घालायची वेळ आहे, लग्न करायची वेळ आहे, साऱ्या वेळ आहे, खायची वेळ आहे, आपल्याला सकाळी जायची पण वेळ आहे. कोणत्या वेळेत जात नाही आपण, साऱ्या वेळ पकडतो. पण देवाला मरणाची वेळ जर पकडली त्याला कोणत्याही कर्मकांड करायची गरज नाही. परमेश्वराचे नंबर, फोन नंबर आपल्याला दिलेले 5 नंबर, एक नाही 5 नंबर आहे. हे नाम म्हणजे परमेश्वराचे फोन नंबर्स आहे. असं कोणता मोबाईल पाहिलाय का एकाच मोबाईलमध्ये 5 सिम? तुमच्याकडे परमेश्वर बोधाचा जो मोबाईल आहे ना, त्या बोधामध्ये 5 सिमचा मोबाईल आहे तुमच्याकडे. 5 सिम. पहिला लावा लागेल काही गॅरंटी नाही, दुसरा लावा अजिबात गॅरंटी नाही. कारण अमोघ दर्शन माईम भट आपल्यासारखे हुशार, आपल्यापेक्षा हुशारच असतील ना. आपल्या इतके तर वेडे नाही ना, अज्ञान तर अजिबातच नाही. त्यांना श्रीकृष्ण महाराज अवतार सांगितल्यानंतर त्यांनी थांबायला पाहिजे होतं. जगमान्य अवतार, यस ओके मी करतो भक्ती. त्यांनी सांगितलं अहो युग गेलं, दास्यमोचक म्हणताय, दास्याला देव समोर पाहिजे, मग म्हणजे दत्तात्रय प्रभूंची करा. अहो दत्तात्रय प्रभूंचं चौयुगी अवतार सांगितलं, मग दत्तात्रय प्रभूंची भक्ती करायला मग काय अडचण होती? थांबायला पाहिजे होतं. ते म्हणजे अमोघ दर्शन आहे. माई भटांनाच शंका आहे का मला देव भेटणार नाही आणि येडे धडे म्हणतात आम्हाला दत्तात्रय प्रभू भेटतील. ते स्वतः म्हणतात अमोघ दर्शन आहे, मला नाही भेटणार, गॅरंटी नाही. माईम भट 18 पुराण 4 वेद शास्त्र जाणणारे, श्रीमुखीचं तत्वज्ञान, श्रीमुखीने बोध, त्यागाची परिसीमा गाठणारे, 2 देवाचं सन्निधान. त्यांना शंका यावी माझं भटोमच देव होईल का? आपल्याला मात्र शंकाच नसते का? तर आपल्याला देव मिळवायचाच नाही ना, देवापासून सारं मिळवायचं आहे. त्यांना जर दत्तात्रय प्रभूंवरती निष्ठा नव्हती का? होती. त्यांनी स्वीकारलं ना दत्तात्रय प्रभू. म्हणून लीळाचरित्रामध्ये सुरुवातीला करताना दत्तात्रय प्रभूंची लीळा आलेली आहे. लेखनकार कोण आहे? पूजनीय माईम भट आहे. त्यांनी दत्तात्रय प्रभूंना स्वीकारलं नसतं तर त्या लीळा टाकल्या असत्या काय? चक्रपाणी प्रभूंना स्वीकारलं नसतं तर त्या लीळा टाकल्या असत्या काय? लेखनकार ते होते ना, आद्य लेखनकार. मग श्री चक्रपाणी प्रभू महाराज सांगितले आवरदृश्य अवतार. आम्हाला पराचं पाहिजे, आम्हाला परमेश्वर प्राप्ती करायची आहे. या आवराचं घेऊन काय करायचंय? विद्या घेऊन काय करायचंय? म्हणून ते अवताराच्या पुढे गेले. गोविंदप्रभू महाराज परदृश्य अवतार, अहो पराचं पाहिजे तर परदृश्य अवतार सांगतो घ्या. हा म्हटलं एवढं सोपं आहे का ते? देव स्वतः सांगतात ते तर समळा जीवा अधिकार नाही, सगळ्या जीवांना अधिकारच नाही म्हटले. तिथं तयार झालेला जीव असेल तर मग ब्रह्मपदाला पाठवणार, तयार झालेला जीव. आणि ह्या देवाचं वैशिष्ट्य काय? आपल्या स्वामी श्री चक्रांचं अयोग्य जीवाला योग्य करते. वाडोवाडी फिरून तुमची
इच्छा नसतानाही स्वीकारतील आणि प्राप्तीला नेतील, हे अलौकिक होतं. आता या साऱ्या याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही, म्हणून तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही तुमच्या अज्ञानाचा मजबुरीचा फायदा उठवणारे जगामध्ये हजारो भेटतील, परंतु परमेश्वराने तुम्हाला बोध दिला, त्या बोधाचा वापर करणारा एखादा असेल म्हणून परमेश्वर म्हणता विरळा नांदे. एखादा असेल तो बरोबर देवाला मिळते. आमच्या मनामध्ये काही शंका नाही. या सर्वसामान्यांच्या जनामध्ये शंका आहे, आणि शंका असण्याचं कारण अज्ञान आहे, म्हणून अज्ञानातून बाहेर पडा. असं काही नसतं. स्वामी श्री चक्रधरी उभयदृश्य अवतार. उभयदृश्य अवतार म्हणजे काय? आतलं देणार आणि बाहेरचं देणार. जनरल स्टोअर्स आहे, काही मागा, मागणी तसा पुरवठा करणारे अवतार. तुम्हाला इकडे तिकडे जायचीच गरज नाही. तेच गोविंदप्रभू बाबांना ते पूजनीय माईम भटांना कळालं, आचार्यांना कळालं. आचार्यांना ज्यावेळेस उत्तरापंथी देव गेले त्यावेळेस गोविंदप्रभू बाबा होते ना, मग हे का भिक्षा मागत होते? स्वामी श्री चक्रधर यावं, चक्रधार द्यावं, चक्रधर द्यावं का मागत होते? ज्या अवताराकडून भेटणार आहे त्या अवताराकडून मागायचं नाही, भलतीकडेच पळायचं, हे आपलं अज्ञान आहे. त्याच्यामुळं स्वामी श्री चक्रधरांचं स्मरण करा, चिंतन करा. 5वं ते निरंतर आठवायचं, हे श्रीमुखीचं आहे. 5वं ते निरंतर आठवायचं आहे. कायमचं उठता बसता बोलता काम करताना जे बी आहे ते देवाशी बोला. पहाटे उठा, स्मरण करा. पहिलं नाम नाही, मोबाईल नाही लागणार, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नाही, 5वा 100% लागेल, पण ती वेळ तुम्हाला पकडता आली पाहिजे. लावा ना फोन, बोला देवाशी, चर्चा करा, आपलं दुःख अडी अडचणी सांगा, रडा देवा पुढं. अहो, भौतिक जगामध्ये छोट्याशा गोष्टीसाठी आपण रडतो. देवाला देव मिळवण्यासाठी रडून पहा, मग देव भेटल का नाही बघा. देव व्हावा म्हणून विडे ठेवून पहा, देव मिळेल का नाही बघा. देव व्हावा म्हणून पंचावतार उपार करून पहा, मग देव मिळेल का नाही बघा. देव मिळवण्यासाठी आपण आजपर्यंत काहीच केलेलं नाही. क्रिया केली कधी? मला देव मिळावा म्हणून क्रिया, पंगत आली का बाबा एखादी अशी पंगत? का नाही, मला देव मिळावा म्हणून पंगत बाबा. ते बाबांना गुपचूप सांगेल राहतं पंगत कशासाठी आहे, ते बाबांनाच माहिती. परंतु असा बाबांकडे एकही प्राणी आला नाही अजून की मला देव मिळावा म्हणून मी पंगत करतोय. असा आपणही कधी विडा ठेवला नाही, मला देव मिळावा म्हणून विडा ठेवतोय. ठेवलाय का कोणी? हात वर करा वर. किरण दादानी ठेवलाय बघा, या दादानी ठेवलाय, या दादानी ठेवलाय, चांगली गोष्ट आहे. परंतु या ऐकायच्या अगोदर ठेवला होता का ऐकल्यानंतर ठेवला? ऐकल्यानंतर ठेवला. आपल्याला स्फुरलं पाहिजे स्वतःहून. त्यानंतर देव कळाला, देव समजला, देवाची आवडी निर्माण झाली, मग देव मिळवण्यासाठी प्रयत्न आपला चालू राहील. ते सारा भ्रम आहे, सारा अज्ञान आहे, याची काही आवश्यकता नाही. आणि कोणी काही सांगत असेल हा यंत्र ते तंत्र ते तंत्र, ते आऊसांना देवानी सारं बुडायला लावलं ना, नदीत टाकायला लावलं ना, तसंच आपल्याला नदीत टाकायचं आहे. हे सारं जेव्हा जळमट मळमट अज्ञान अन्यथा ज्ञान आपण नदीत बुडू, तेव्हा परमेश्वर दिसेल, भासेल, जाणवेल आणि प्राप्तीला आपण जाऊ शकतो. हां, अजून कोणाचा काही प्रश्न? हां, बोल दादा. हां हां, अवरदृश्य आणि परदृश्य. परमेश्वराने आपल्याला अवरदृश्य परदृश्य असे 2 अवतार सांगितले, आणि उभयदृश्य हा 3रा अवतार. परमेश्वराच्या 3 परी आहे, 3 पद्धती आहे. परमेश्वर गर्भातून अवतार घेतात, पतीत उठवण्यातून अवतार घेतात, दवाडण्यातून अवतार घेतात. तसंच परमेश्वर अवरदृश्य अवतार घेतात, परदृश्य अवतार घेतात, उभयदृश्य अवतार घेतात. अवरदृश्य म्हणजे चैतन्य देवतेपासून कर्मभूमीच्या देवतेपर्यंत, म्हणजे यक्षिणी देवतेपर्यंत जे सुखफळ आहे ते देणारे अवतार परमेश्वर देतात, पण देवतेचे फळ. आवर म्हणजे अलीकडं. त्यासाठी देवाने सुंदर असा दृष्टांत सांगितलेला आहे. आतुलाचा म्हणजे घरात असलेला घरातनंच पाहिल, बाहेर पाहिल का, तो म्हणजे आतला. आणि पर म्हणजे परमेश्वराला प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे आहे ते देणारा, तो परदृश्य अवतार. म्हणजे बाहेरीचा जो बाहेर आहे तो आतलं पाहू शकत नाही, तो बाहेरचा अवतार. आणि उभयदृश्य अवतार म्हणजे उंबरिल्याचा, उंबऱ्यावर जो उभा आहे तो आतलं पाहिल बाहेरचं पाहिल, म्हणजे आतलं देईल आणि बाहेरचं देईल, असा परमेश्वर अवतार आहे. म्हणजे 3 in 1 अवतार असताना आपण इकडे जाईन तिकडे जाय, हे आपलं अज्ञान नाही आहे का? पण परमेश्वर उभयदृश्य अवतार, तोही चालता बोलता, यती मुनीचा वेश, कोणत्याही प्रकारचं उपाधी मन नाही, जिडं बसले तिडं, जिडं उठले तिडं, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीच नाही. आणि परत जीव उद्धारण्याचं व्यसन, असा अवतार तुम्हाला भेटूनही
तुम्ही इकडं तिकडं तुमचे डोके जात असतील तर तुम्ही महानुभावच नाही, लक्षात घ्या. सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं मी कोण आहे, काय आहे, कसं आहे. अलौकिक अवतार आपल्याला परमेश्वराने जाणवलाय, दाखवलाय, दिलाय. तरी आपण हे आपली बुद्धीच्या दिवाळखोऱ्या आहे, आपलं अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे, हे लक्षात घ्या. लक्षात आलं. अवरदृश्य अवतार, परदृश्य अवतार. माझे 2 प्रश्न आहे भाऊ. पहिला प्रश्न असा आहे की नामस्मरणामध्ये जे 5 नाम आम्ही घेतो त्यामध्ये आम्हाला सांगितलं जातं की काही ठिकाणी सांगितलं जातं की प्रतिष्ठानी म्हणा, काही ठिकाणी सांगितलं जातं चांगदेव रोळ म्हणा, किंवा काही ठिकाणी सांगितलं तर श्री चक्रधर राया म्हणा. तर याच्यावरती आमचं कन्फ्युजन आहे, नेमकं कुठल्या नामाचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की मी आतापर्यंत जेवढे कार्यक्रमाची जी सुरुवात होती. एकच प्रश्न हो दे ना, एकच प्रश्न. आता अत्यंत सुंदर आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा पण प्रश्न आहे. हे सारे आत्ताच्या 2-4-5 वर्षातच मला ऐकायला आलं. माझ्यापेक्षा मोठे साधू संत आहे, या अगोदर कधी ऐकलं त्यांनी नसेल आणि मी तर ऐकलं नाही. माझं 25-30 वर्ष गेले धर्मामध्ये. तसं बघितलं तर दोन्ही नामाला प्रमाण आहे. स्वामी श्री चक्रधर नामाला पण प्रमाण आहे, प्रतिष्ठानी नामाला पण प्रमाण आहे. परंतु स्वामी श्री चक्रधर हे नाव लोकोक्तीतलं आहे, लोकांमधलं आहे. आणि हे आपलं रहस्य नाव आहे. श्री चांगदेवराव म्हणजे स्मरणाचं नाव आहे आणि त्याला प्रमाण आहे. पैठणला पांड्या स्वप्नी स्वीकार देवानी स्वतः सांगितलं. परत नामस्मरण करताना नाम कोणते घ्यावे स्वामी श्रीमुखांनी, श्री चक्रधर स्वामींनी श्रीमुखी आचार्यांना सांगितलेलं आहे. आज सन्निधानाचा आचार सांगताना त्याच्यामुळे त्याच नामाने आपण स्मरण केलं पाहिजे. स्वामी श्री चक्रधर हे नाव त्यांनीही स्मरण केलं तर काही वाया थोडी जाणार आहे, परंतु जे देवाने सांगितले ते ऐकलं पाहिजे. आजकालचे टूम निघालेले आहे. स्वामी श्री चक्रधरांच्या नामाला प्रमाण आहे कारण गोविंदप्रभू बाबांनी ते नाव ठेवलं. परत चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधर हे आचार्यांच्या श्रीमुखीचं, आचार्यांच्या मुखीचं आहे. त्याच्यामुळे प्रमाण दोन्ही नामांना आपण जर बघितले तर, परंतु परंपरा आपली अशी सांगते स्वामी श्री चांगदेव राऊळ हे नामस्मरणासाठी आहे. आणि कुठेही आपण जय जयकार करतो स्वामी श्री चक्रधरांचा करतो, मंदिराला नाव देतो स्वामी श्री चक्रधरांचं नाव देतो. म्हणजे लोकांमधलं आपल्या मुलांचे नाव असतं बघा, शाळेतलं नाव वेगळं असतं. मग आता पिंट्या म्हणतो, दिदी म्हणतो, परी म्हणतो, अजून काही छकू म्हणतो, असं काहीतरी नाव म्हणतो ना. परंतु शाळेत नाव वेगळं राहतं की नाही, त्याच नावाने सारं काही चालतं की नाही. तसं स्वामी श्री चक्रधरांचं नावं 2 जरी असले, मग तसे नावं तर भरपूर आहे. मौन देवही म्हणायचे ना देवाला, गोमट देवही म्हणायचे ना. स्वीकार परमेश्वराच्या नामाचा स्वीकार परमेश्वर कधी करतात? अव्यक्ती स्वीकार करून त्या नामाचा अभिमान घेऊन भक्ता करवी हे नाम आपल्याला परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ज्या नामाचा परमेश्वराला अभिमान आहे त्या नामाचा स्मरण केलं तर आपला अभिमान परमेश्वराला नाही. परमेश्वर तर निराभिमान, पण आपल्याला लागेच अभिमान. परमेश्वर निराभिमान आहे, परंतु त्याचा अभिमान निर्माण करायला बी आपल्याला त्याच्या खावणीत बसावं लागेल, त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरती चालावं लागेल. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कन्फ्युजन असण्याचं काही कारण नाही. माझं तरी नाही आहे, कोणाचं असेल तर असेल, त्याची काही मतलब नाही. आपल्याला जीव स्वतंत्र आहे. स्मरण चिंतन करताना आपण हेच नाम घेतलं पाहिजे, लोकोक्तीमध्ये ते सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. परत 21च शब्द पाहिजे, 18 शब्द पाहिजे. अहो विधी कर्मकांडातून देवाने बाहेर काढले आपल्याला ना, आपण त्याच्यातच अडकवतोय का? इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे. परमेश्वराला स्मरण करायचं आहे, परमेश्वराला आठवायचं आहे. आपल्या हृदयामध्ये कोमलता पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं, दुसऱ्याच्या दुःखात तुम्हाला दुःख होत असेल तर तुम्ही महानुभाव आहात. दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला सुख वाटत असेल तुम्ही महानुभाव आहात. दुसऱ्याच्या दुःखात आनंद होत असेल तर तुम्ही महानुभाव नाही. दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्हाला दुःख वाटत असेल तर तुम्ही महानुभाव नाही. महानुभाव अत्यंत कोमळ असतो, हृदय त्याचं शुद्ध असतं, दुसऱ्याविषयी संवेदना असतात. संवेदनशील आत्मा परमेश्वराचं घर असतं. त्याच्यामुळं आपण कोण आहोत हे जाणून समजून उमजून मग आपल्याला महानुभाव आहे का नाही हे समजून घ्या. महानुभाव म्हणजे काही नुसते साधू संत नाही बरं का, नामधारक वासनिकांना सुद्धा मी महानुभावच समजतो, महानुभावच म्हणतो. दुसरा काय प्रश्न आहे? पुढचा प्रश्न असा आहे भाऊ माझा की मी बरेच आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला साधू संतांचा ज्यावेळेस नाम उल्लेख केला जातो त्यावेळेस मी असं ऐकलंय की आज ऐकत राहतो की प्रत्येक साधूविषयी बोललं जातं की हे प्राप्तस्मरणीय प्रातस्मरणीय. तर आपण सकाळी स्मरण करताना मग ते गुरुची आठवण करून स्मरण करावं की डायरेक्ट ईश्वराचं स्मरण करावं? प्रातस्मरणी म्हटलं जातं एक भाव आहे.
देवाने सांगितलं निमित्त मानिजे, है की नाही? आपल्याला निमित्त मानायला सांगितले देवाने, तो आदर म्हणून. याचा अर्थ त्या गुरूंचं स्मरण करावं असं नाही. आठवण का हा धर्मामध्ये मी कसा आलो, मला ज्या गुरूंनी लहानसं मोठं म्हणजे काय, आपल्याला लहानसं मोठं ज्या बालकाला आपण करतो तो आईवडिलांचा आपापच आदर करतच असतो. ज्यांच्या निमित्ताने आपल्याला धर्मात आलो, ज्यांच्या निमित्ताने परमेश्वराने आपल्याला बोध दिला, ते निमित्त म्हणजे त्याच्याविषयी आदर असला पाहिजे, आपलेपण असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आवडी असली पाहिजे. या अनुषंगाने ते आदरयुक्त म्हटलं जातं प्रातस्मरणी. याचा अर्थ सकाळी उठा आणि गुरुच्या नामाचं स्मरण करा अशी तर काही प्रथा आपल्याकडे नाही आहे, असं नाही आहे. फक्त सकाळी उठण्या इतपत, उठल्याबरोबर निमित्त म्हणून त्यांना मानावं अशा योग्यतेचे ते साधक आहे, साधू आहे असा बोलण्याचा त्यांचा उद्देश असतो. परंतु अज्ञानी जन काही घेतात, कारण यातून अज्ञानी जन आहे ते काही घेतात, हे मला अनुभव आलेले आहे. मी एकाला सहजच विचारलं, तू बाबा देवाला स्मरण करतो, चिंतन करतो, तर काय आठवतो? म्हणे मी माझ्या गुरूंचा पूजा अवसर आठवतो. देवाने सांगितलं परमप्रीतिकार आपण विशिष्ट बुद्धी ठेवू नका, म्हणजे ते गुरु जाणार आणि हाय जाणार. पक्षकारांनी सांगितलंय असं जर कोणी आलेलं तर तोय जाणार आणि हाय जाणार म्हटले. जाणार म्हणजे धर्मावरून जाणार. हे धर्मातले अन्य पुरुष सांगितले, अन्य पुरुष धर्मापासून जाय. हे परमेश्वराचं पूजा अवसर आठवण्या इतपत आपण योग्यतेचे नाही, परंतु ती प्रॅक्टिस करावं लागेल. पूजा अवसर आपण का म्हणतोय, सकाळ संध्याकाळ सायंकाळ पूजा अवसर का म्हणतोय? याच्यात सर्व आहे. कसे देव खाकरायचे, बाईसा उठायच्या, मग काय काय व्यवस्था करायचे, देवाचं कसं आसन करायचे, पूजा अवसर कसा करायचं ते आठवायचं आहे. तेव्हा ते देवाचं आठवणे इतपत आपण योग्यतेचे नाही, आपण गुरुचंच आठवू. गुरुचं पूजा अवसर आठवणं ही एक विशिष्ट बुद्धी आहे, हा एक विकल्प आहे आणि तो कधी कोणी आठवला नाही पाहिजे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा हे आपलं तत्व नाही, अन्यांचं तत्व आहे. गुरु आपल्यासाठी गुरुच आहे. गुरु ब्रह्म आहे का? गुरु विष्णू आहे का? नाही. गुरु गुरु आहे, पण ते निमित्त मानी जे सांगितले तेवढा आदर आपण असला पाहिजे आणि आपल्यामध्ये प्रत्येकाविषयी प्रत्येकाचा आदर असला पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात, सारंग पंडिताला निमित्त करून आधी येत बुद्धी व्हावी, मग येथीच्या पर्यावारीवर होईल. पहिले देव कळायला पाहिजे. मी तुम्हाला काय सांगतो, पहिले देव समजून घ्या, जाणून घ्या, प्रत्येकाविषयी तुम्हाला प्रेम निर्माण होईल. का? आता हा माझ्या देवाचा आहे, आवडी निर्माण होईल, भेटावंसं वाटेल. एकमेका भेटल्याचा पाडू जाय. तुम्हाला भेटल्यानंतर परमेश्वराला मिळण्याचं गोमटं प्राप्त होईल. परंतु आपण भेटतो का? आपण भेटत नाही, आपण फक्त खेटतो. भेटण्यामध्ये आवड निर्माण असावं लागते, प्रेम असावं लागतं. त्या देवाविषयी आवड, देवाविषयी प्रेम, तर प्रत्येकाविषयी आवड. आपली आवड नाही राहिलेली आहे का? तर देवाविषयी आवड नाही आपली. देवाविषयी आवड निर्माण होईल तर मग साधकाविषयी आवड निर्माण होईल, नामधारका वासनिकाविषयी आवड निर्माण होईल. आमच्या मनात फक्त नामधारक वासनिक आहे, फक्त पैसे मिळवण्याचं साधन होत असेल तर देव मिळवण्याचं गोमटं कसं प्राप्त होईल? आणि साधू फक्त विरोधासाठीच असेल आणि यांच्यापेक्षा मी कसा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी जर मी वागत असेल आणि आमच्यामध्ये प्रेम नसेल तर तुम्हाला फक्त प्रेमाचे डोस कशाला द्यायचे? तुमच्या पूजावरती आमचं प्रेम तुमच्यावर तर ठरत असेल, तुम्ही कितीची नोट लावित आहे त्याच्यावरती जर आमचं प्रेम तुमच्यावरती ठरत असेल तर मग आपण साधक म्हणून का वागायचं, का राहायचं? मग परमेश्वराविषयी आवड आहे, देवाविषयी आवड आहे का पैशाविषयी आवड आहे? पैशाविषयी आवड असेल तर मग पैशावरून ठरेल, आणि देवाविषयी आवड असेल तर त्यांनी काही नाही दिलं तरी त्याच्याविषयी आवडी निर्माण होईल. साधक कोण आहे, देवाचा कोण आहे, धर्माचा कोण आहे ओळखण्याचे देवानी खूप सोप्या आयडिया दिलेल्या आहे, परंतु आपली नजर उघडी नाही. आपण म्हणतो भाव मोठा तर मग नोट मोठी, नोट मोठी तर भाव मोठा. द्रव्य तर अस्तित्व सांगितलं देवानी, आणि द्रव्याने जीव जातो पण. मग तो कोणी असो, डोक्यात हवा घालणं हे द्रव्य एक साधन आहे, जड पदार्थ आहे. त्यातून जो बाहेर पडेल तो देवाला मिळेल, आणि त्यात जो अडकेल तो त्यातच अडकेल, तो देवाला मिळू शकत नाही, मिळणारही नाही त्याला देव. कारण देवाचं सूत्र आहे ना, द्रव्य आणि यंत्र सेवेत जाय. पक्षकारावे म्हणतात यंत्राने जाईल तेव्हा जाईल, कारण ती प्रोसेस आहे, एवढं सोपं नाही आहे. द्रव्याने गेला म्हटले, आणि द्रव्यासाठी जर तुमचं महात्म्य पण असेल तर देवाने सांगितलं जे ना, भाजीच्या देठाला विकल्या जाल. तुम्ही राजकुमार म्हटले, देवाने अभिमान घेतलाय, आणि याच्यासाठी जर तुमचं आयुष्य जर जात असेल तर मग कसला देवन कसला काही नाही. त्यांनाच नाही म्हणत तर तुम्हाला त्यांच्या निमित्ताने कसा होईल? म्हणून नामधारक वास्तविकांनी अभ्यास केला पाहिजे आणि हे ओळखलं पाहिजे
हे ओळखून समजून उमजून जाणून धर्म काढला पाहिजे, बाकी काही नाही आहे. अजून कोणाचा काही प्रश्न? हां, शेवटचा प्रश्न विचारा. प्रश्नाचा शेवट कधीच झाला नाही पाहिजे, पण आजचा शेवटचा. हां, की आता आपल्याकडे भरपूर परमार्ग स्थापन झालेले आहे आणि आम्ही समाजात राहत असताना आम्हाला या परमार्गाची सेवा करावी म्हणून आम्ही असे परमार्ग आणत असतो. आणि ते परमार्ग आणल्यानंतरून आम्हाला तिथं काही गोष्टी अशा चुकीच्या जाणवतात की पंक्तीच्या बाबतीत असेल किंवा डबल पैसे घेण्याच्या बाबतीत असेल किंवा मार्गातल्या सत्याविषयी ते काही त्यांना त्रास देत असेल, ह्या गोष्टी आम्हाला जाणवल्या. आणि आम्ही जर त्या बाबांना बोललो की बाबा हे असं चूक आहे, असं व्हायला नाही पाहिजे, तर ते आम्हाला सांगतात की परमार्गाचे दोष काढू नये, बाबांविषयी काही बोलू नये, नाही तर तुम्ही नरकात जाल, तुमचा अपघात होईल, तुमचं काही पण होईल. तर हे योग्य आहे की अयोग्य भाऊ, याविषयी थोडं मार्गदर्शन. बघा, धर्म हा निर्भयतेकडे येणारा आहे, भयाकडे येणारा नाही. भय नको पूजूजी. भय निर्माण होणारं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते साधकच नाही. तुमच्या मनामध्ये निर्भयता निर्माण करणारा साधक असेल तर तो साधक. का तसं काही नसतं, असं काही समजू नको. आणि अन्य राहाटीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की शेजारी घर कोणाचं असावं म्हणले? निंदकाचं. का निंदकाचं घर शेजारी असावं? का तो आपल्यातला मायनस पॉईंट सांगतोय, तो आपल्या फायद्यासाठी. ज्या व्यक्तीला आपल्यातला मायनस पॉईंट समजला त्याच वेळेस ती व्यक्ती प्लस पॉईंटमध्ये आली, लक्षात घ्या. ज्यावेळेस या जीवाला स्वतःचे दोष कळतील त्याच वेळेस तो गुणात्मक निर्माण झाला. दोष कळणं हे महत्त्वाचं आहे. आता दोष पाहणं दोष दाखवणं हा विषय वेगळा आहे. तुम्हाला अशा गोष्टी आढळतात. जीव आहे, जीवमती आहे, जीव स्वार्थी आहे. कपडे घातले म्हणजे काय लगेच खटका पडला, लगेच शुद्ध झाले असं काही होत नाही. संस्कार असतात, या गोष्टी आढळतात. परंतु तुम्ही मग प्रेमाने त्या बाबांना सांगितलं पाहिजे की बाबा हे असं असं आढळलं, हे चुकीचं आहे. 10 लोकांमध्ये नाही बोललं पाहिजे. याला काय म्हणतात? दोष दाखवणे. आणि त्या बाबांनी खिलाडी वृत्तीने घेतलं पाहिजे की अरे बरं झालं तुम्हाला सांगितलं, माझ्याकडून चुकी झाली, इथून पुढं होणार नाही याची मी काळजी घेतो. हे मी स्वागत केलं पाहिजे का? माझ्या चुका जर मला कोणी दाखवल्या तर मी स्वागत केलं पाहिजे का? तर तो माझा खरा हितक्ष आहे, तो माझं हित पाहतोय. आणि दोष पाहणे म्हणजे काय? की एका बाबाचं तू पाहिलं आणि दुसऱ्या बाबाला जाऊन सांगितलं, तिसऱ्या बाबाला जाऊन सांगितलं, चौथ्या वासनिकाला जाऊन सांगितलं, याला म्हणतात बदनामी. हा दोष लागतो, याचा दोष लागतो. दोष दाखवायचा दोष नाही लागत, दोष पाहण्याचा दोष लागतो. आणि दोष तर 2च गोष्टी सांगितल्या, क्रियावधीचे दोष आणि देहावधीचे दोष. हा विषय आणखीन वेगळा आहे. सत्संग जे ऐकतात त्याच्यामध्ये हे विषय मांडलेले आहे. दोष काय? हे सारं भूत आपल्यामध्ये डोक्यात घातलंय. हे कोणी घातलंय आणि कोणत्या उद्देशाने घातली समजून घ्या. असं काही नसतं. आपण जर आता मी खूप चांगला बोलतोय, तुम्हाला तत्त्वज्ञान सांगतोय, माझ्याकडून काही चुकी झाली, मी उद्या सिगारेट पिताना दिसलो, एखाद्या वासनिकाने येऊन सांगितलं बाबा हे चांगलं नाही हो, सिगारेट तुमचं शरीर खराब करू शकतं, साधकासाठी ते योग्य नाही, मी ते काय करायला पाहिजे? तुला दोष लागेल, तू नरकात जाशील, दोष पाहायचं नाही असं म्हणायचं काय? मी ते मोडून म्हटलं पाहिजे का अरे बाबा खूप चांगला रे, तू माझा हितक्ष आहे, माझं भलं पाहिलं. 2 दंडोत घातले पाहिजे त्याला. माईम भटांनी मातंगाला 2 दंडोत घातले. 18 पुराण वेद शास्त्र जाणणारा मामबन माईम भट जर तिथून पाठीमा बोध होण्याच्या अगोदर, देवाला भेटायच्या अगोदर एखादा मातंग शेजारून जात असेल तर 4 वेळा आंघोळ करत असेल. त्या मातंगाने देव दाखवला म्हणून 2 दंड घालणारे ब्राह्मण जेव्हा आपल्याला दिसतात ना, तेव्हा खरा महानुभव आपल्याला तिथं दिसतो, तिथलं समजतो, तिथं कळतो. आपण त्याला दंडोत घातले पाहिजे की अरे तू माझा हितक्ष आहे, माझं चुकीचं दाखवलं, तुम्हाला माझा भलाचा विचार केला. आजकाल कोणी भल्याचा कोणी विचार करतंय का? कोणीच कोणाचा विचार करत नाही. माझा हितक्ष आहे, मला कोणीतरी समजून सांगणार आहे, माझ्यावर प्रेम करणार आहे, मला ही गोष्ट दाखवणार आहे, त्याला 2 दंडोत घालणारे साधक जेव्हा निर्माण होतील ना, तेव्हा खरा महानुभव आपल्याला दिसेल आणि समजेल आणि जाणवेल. तू मला नरकात जायशील आणि दोष लागेल आणि तुझं काही खरं नाही आहे असं पाहू नये. दोष पाहिले, दोष पोटात घातले तर मग देव उदरी अवतार घेतात. उदरी अवतार घ्यायचा नाही आपल्याला. देवाने आपल्या उदरी अवतार घ्यावा म्हणून आपली भक्ती नाही. आपल्याला बोध दिला, आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचं आहे. ते अन्य राहाटीचं तत्व आहे, अन्य राहाटीचं सिद्धांत आहे. अन्य राहाटीचे बरेचसे सिद्धांत इथं आलेले आहे. देवाला आणि गुरुला भेटायला रिकाम्या हाताने जाऊन अन्य राहाटीचा सिद्धांत आहे. अन्नदान ते उत्तम, अन्नदानीचा सिद्धांत आहे. रात्री सांगितलं आपला सिद्धांत कोणता? आयतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, आयतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, हा सिद्धांत आहे. तो संस्कार तर आहेच आपले. त्या संस्कारापोटी कितीतरी
सृष्ट्या गेल्या आहे. हा संस्कार करत असताना पहिले आपले विद्यावंताच्या ठिकाणी अन्नदान घडलं, एक सृष्टी गेली. दुसऱ्या सृष्टीत विग्रहाच्या ठिकाणी अन्नदान घडलं, सृष्टी गेली. तिसऱ्या सृष्टीत, चौथ्या सृष्टीत आपल्याला या संस्कारापोटी परमेश्वराच्या कृपेनं, परमेश्वराच्या ज्ञानीय भक्ताच्या ठिकाणी कळत न कळत आपलं भोजन घडलंय म्हणून आपल्याला बोध दिलाय. अशा या अन्नदानापोटी अनंत सृष्ट्या गेल्या आहे. आता अहेतुक अन्नदान करायचं आहे आपल्याला. तेव्हा बदल होईल, तेव्हा परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल, तेव्हा परमेश्वर प्राप्त होईल. नुसते अन्नदानातून देव भेटला असता तर पंक्ती देणारे कमी का आज? आणि मी दररोज पाहतो 50 वर्ष झाले उपदेश घेतलाय आणि दरवर्षी तो म्हणतो मी 3-3, 4-4 तरी पंक्ती देतो. बदल काहीच नाही. भामटा बोलतो, खोटाय बोलतो, अनैतिक व्यवसाय करतो. 50 वर्ष 50 पंक्ती ज्या झाल्या त्या गेल्या कुठं? मग त्या स्वीकारात पडल्या नाही का? त्या अहेतुकी नव्हत्या, हेतूनी होत्या ना. मला हे भेटावं, मला ते भेटावं, ते भेटावं म्हणून. आपल्यामध्ये जेव्हा बदल घडतो, मला देव आवडतो, मला देव मिळाला पाहिजे ह्याच उद्देशाने जेव्हा मी तळमळ करतो ना, तेव्हा माझ्या क्रियेचा स्वीकार झालेला असतो. देव स्वीकारतात, कोणाच्या तरी निमित्ताने स्वीकारतात, प्रेम देतात. स्वीकारायचा विषय काय येतो? प्रेमाला तर सन्निधान असावं लागतं, पण तरी परमेश्वर म्हणतात असन्निधानी जर तळमळ करेन हट्ट धरी तर मी प्रेम देईल. तळमळी जन्माचे धाडी तर प्रेम देईल. अहो प्रेम देण्याचं परमेश्वर अनार्जित दाता आहे. न देण्यासारखं परमेश्वराकडे आहे काय? आणि त्या देवाला म्हणतो आपण रिकाम्या हाताने जायचं नाही. आपल्याला काय, आपण देवाला काय देऊ शकतो? आणि जर राजाकडे सारं आहे, त्या राजात आपण प्रजेत राहतो, त्याच्या आश्रयाने जगतो, त्याला म्हणतो तो रिकाम्या हाताने जायचं नाही. जेव्हा एखाद्या साधकाला आपण भेटतो, तो साधक आपल्याला विचारतो का बाबा काय अभ्यास करतो की नाही? तुला जो बोध दिलाय तो अत्यंत दुर्मिळ आहे, त्याची किंमत ओळख. परमेश्वर भक्ती करताना एकनिष्ठ भक्ती कर, कर्मकांड करू नको, अंधश्रद्धा करू नको. हे तुला भेटलंय, हे परत भेटेल का नाही याची काही गॅरंटी नाही. तिथं आपण ओळखावं काय पाहिजे ते. पण आपल्या बुद्ध्या गाण पडलेल्या आहे, दुसऱ्याच्या खुट्याला बांधलेल्या आहे, त्याच्यामुळं स्वतंत्र नाही आहे. आणि म्हणून हे चाललंय, हे जे चाललंय ते धर्माच्या नावाखाली म्हणून चुकीचं वाटतंय. धर्माव्यतिरिक्त तर जगामध्ये तर चाललंच आहे, त्याच्यावर आपण काय बोलू शकतो? त्या बोलण्याचा अधिकार नाही आपल्याला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी चुकीच्या आहे. देवाने सांगितलंय साधकाला भय निर्माण होईल असं वागू नये, बोलू नये, राहू नये. आणि तुमच्या मनामध्ये जर कोणी भय घालवत असेल तर ते साधकच नाही, ते महानुभवच नाही, लक्षात घ्या. अजून काही नाही, थांबू आपण. का बोला दादा? हा दंड बोला. हे बघा, आपल्या घरामध्ये कोण वारलं ते उपदेशी असेल, अलग अलग म्हणजे दैवराटीत असेल आणि तुम्ही धर्माचे पक्के जाणीवेचे असेल. सूतक या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? सूतक म्हणजे हेतू, सूतक धरणे म्हणजे हेतू धरणे. त्या हेतूने केलेली क्रिया देवाने सांगितलं 10 दिवसाच्या आत केली तर पावते. तर त्या हेतूने आपण अन्नदान करतो, साधू संतांना पात्र घालतो, जेणेकरून तो प्रेतदेहाच्या नरकातून निघेल. पण सूतक धरणं म्हणजे दुःख धरणं. दुःख तर स्वार्थी आहे, तो 10 वर्षे धरतो, मग 10 वर्ष सूतक असतं काय? तर सूतक हा विषयाचा अर्थ होतो हेतू. त्याच्यामुळे सूतक पाळण्याची गरज नाही. सूतक पाळणं म्हणजे आपण काय सांभाळतो? टोपी काढून टाकणे, दाढी वाढवणे आणि 10व्या दिवशी केस काढणे. मग माणसाला सूतक असतं, बायांना सूतक नसतं का? मग बाया कधी टक्कल्या झाल्या का? कधी दशक्रियाला झाले का? असं जाणवलंय का बरं? त्या सूतक नाही पाळत, ते आपल्या घराचा हिस्सा नाही आहे, ते आपल्या धर्माचा, आपल्या संस्काराचा, संस्कृतीचा हिस्सा नाही आहे का? तर हे सारं ब्राह्मणत्व आहे, हे कर्मकांड आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्या हेतूने आपण जे बी अन्नदान करू, जे बी क्रिया करू, नामस्मरण करू, चिंतन करू, ते गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने असेल तर ते त्याच्यासाठी फायदेशीर असतं. आणि 10 दिवसाच्या नंतर महिने आणि वर्ष श्राद्ध करण्याची गरज नाही. त्या दिवशी मात्र उलट जास्त धार्मिकता केली पाहिजे. त्या 10 दिवसात सकाळ संध्याकाळ स्मरण चिंतन त्या गेलेल्या निमित्ताच्या जीवाच्या निमित्ताने 10 दिवस सत्संग ठेवा. आमच्या इकडे 10 दिवस सत्संग ठेवते. जे मुलं असतात ना, आता हे किरण तासन तास बोलू शकतो, असे कितीतरी मुलं आहे. बाबांनी बी कितीतरी मुलं, आता मुली सकाळपासून ऐकतोय मी, गीता तत्वज्ञान, गीतेचं पारायण करताय, 15वा अध्याय म्हणताय. हे तयारी जर केली तर त्यांची तयारी म्हणजे प्रॅक्टिस. मग मी त्यांना सांगतो आज तुझा सत्संग, उद्या तुझा सत्संग, परवा तुझा 10 दिवस त्या घरामध्ये सत्संग ठेवतो. त्याची प्रॅक्टिस होती आणि त्यांनाही 4 गोष्टी उपलब्ध होतात. स्मरण करा म्हणतो, संकल्प सोडा का तुमच्या निमित्ताने स्मरण चिंतन लय आवडी तुमची, अन्नदान करा.
पात्र घालतोच आहे आपण, तर बाकीचं काही कर्मकांड करायची गरज नाही, काही उपद्व्याप करायची गरज नाही. अन्य राटीमध्ये काय करतात, आंघोळ करतात, जेवण करतात, रडतात, गप्पा मारतात 10-10 दिवस. काय 10 दिवस गप्पा मारणार आहे का? माणसं आल्यानंतर व लाज काज गळे काढतात, पण फक्त देवपूजा करायची नाही. आपल्याकडे तसं नाही आहे. मला 4-8 दिवसापूर्वी एक सांगितलं तर म्हणे, अहो तिथं आहे ना एक काय कोणता समाज आहे तिथं म्हणे, माणूस जर घरात मेला तो वर्षभर देवपूजा करत नाही म्हणते. तो वर्षभर त्यांनी देवपूजा नाही केली तर त्याच्यावर काय संस्कार राहणार आहे, काय कोमलता राहणार आहे? म्हणजे सारे कर्मकांड हे त्रिगुणात्मक देवतेचे आहे. आपण परमेश्वर भक्ती करत असताना या गोष्टी पाळायची गरज नाही, स्वीकारायची गरज नाही आणि काही करायची गरज नाही. परत भिक्षुक जर असेल, आपले गुरु असतील, कुणी असेल, तर त्यांचा पात्रे घालायची गरज नाही. आणि दोघे अशी प्रेत द्यायचं नरकत नाही. विकल्पच जर त्याचा तुटला आहे, तसं पाहायला गेलं तर पक्षकारांनी काय सांगितलंय, ज्याला बोध झाला त्याचासुद्धा विकल्प फिटला आहे ना, त्याचासुद्धा सुतक पाळायची गरज नाही आणि त्याचे पात्र घालायची गरज नाही. परंतु हा विकल्प कोणता आहे, तू छोटा मोठा पवित्र अपवित्र हा जात नाही, शक्यता जात नाही. म्हणून ते उपाय सांगितलेला आहे. असं एकच नरक आहे की त्याच्यावर देवाने उपाय सांगितलेला आहे आणि ते 10 दिवसाच्या आत केलं तर उपाय, अन्यथा बाकी काही कर्मकांड करण्याची गरज नाही आहे. पण हे लोक संग्रह तो आपण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी तर असं समजतो का अशी घटना घडली तर आपला धर्म सांगण्याला, आपला धर्म दाखवण्याला एक संधी भेटते. त्या निमित्ताने तुम्ही साधू संतांना बोलवा, सत्संगाचे कार्यक्रम घ्या. आताच मध्ये एक गोळेगाव म्हणून हे जे संदीप दादा आहे निखाडे, त्यांच्याच गावातले चेअरमन वारले. त्यांना दीक्षा दिली होती आपण. ते वारल्यानंतर त्यांना म्हटलं पुष्पांजलीचा कार्यक्रम 10व्या दिवशी एक साधू बोलवले, त्यांना बोलायला लावलं श्रद्धांजलीपर. आणि 10 दिवस सत्संग. न्हावी बोलावला नाही, केस काढले नाही, ब्राह्मणाचा विषयच नाही, पिंड नाही, काय नाही. पिंड म्हणजे शब्द, शरीर. आपण केलेल्या कर्मातून त्याचं काय फळ भेटायचं ते देव देणार आहे. त्याचं नंतर काय पिंड पाडणार, पिंड त्यांनी अगोदरच कर्माद्वारे पाडलेलं आहे. त्याच्यामुळे हे सारे देवतेचे कर्मकांड आहे. परत आपल्याला प्रमाण काय, श्रीमुखीचं, ते श्रीमुखीचं आपण बघायचं आहे. आणि श्रीमुखीचं फक्त आपल्याकडेच प्रमाण आहे, दुसरं कोणाकडेच नाही आहे. आणि देवानी श्रीमुखी सांगितलंय, श्रीमद भगवद्गीता कृष्णोक्ती ये रावगी व्यासोक्ती. म्हणजे काय, 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद हे सारे ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले. ते आपल्याला प्रमाणच नाही. आपल्याला प्रमाण श्रीमुखीचं, जे श्रीमुखीचं ते प्रमाण, ते मानायचं, ते स्वीकारायचं. त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आहे हे आपण श्रुती स्मृतीतून समजून घेतलं पाहिजे. वृद्धाचार मार्गरूढी जे आहे यातही चुकीचं असेल तर स्वीकारलं नाही पाहिजे, जे योग्य ते स्वीकारलं पाहिजे. प्रश्न संपले असते परत. बसा. अहो मी आत्ता तासाभरापासून तेच सांगतोय, खरा मान भाव त्याला काहीच नाही दोष. जीव हाच एक दोषी म्हटल्यानंतर त्याला अजून काय दोष लावायचे. पितृदोष फितृदोष असं काही नसतं. कालच मी सिद्धांत सांगितलंय, हिंदू धर्माचं मूळ तत्व काय आहे, पुनर्जन्म. म्हणजे काय, जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. आता हा जो जन्माला आलेला तो मरणार आहे आणि मेल्यानंतर परत जन्माला येणार आहे. जन्माला आलाय तो त्याच्या संसाराला लागलाय, तो आता याला काय दोष लावणार आहे. तुम्हाला मागच्या जन्माचं आठवतं का? बरं काल काय सकाळी खाल्लंय तरी आठवतं का? महिन्यापूर्वीचं काय, मागच्या वर्षाचं काय, मागच्या जन्माचं काय, तो बी जीवच होता ना. आपला बापही जीवच आहे ना. आणि तो आपल्याला कशाला दोष लावेल. बाप कधी बी भलं पाहणार आहे ना जीवाचं, आपल्या मुलाचं भलं पाहणारा जो आहे तो दोष कशाला लावेल. हे आम्ही निर्माण केलेले तुमच्या खिशातले पैसे काढायसाठी. तुम्हाला पितृदोष लागला, भीती निर्माण झाली का मग तुम्ही म्हणता बाबा उपाय काय, मग 10,000 लागेल, 15,000 लागेल, 20,000 लागेल. मग जसा पाहिजे तसा रेटायचा आणि पैसे काढायचे काम आहे. बाकी ते मानभाव नाही, हे लक्षात घ्या. जे कर्मकांड करतात, कर्मकांड करायला लावतात ते मानभावच नाही. त्यांना मानभाव म्हणून स्वीकारूच नका. हे लाईव्ह चालू आहे बरं का, हे असं काही नाही आहे लपून छपून, हे प्रमाणबद्ध आहे. मानभावांनी देव सांगितला पाहिजे, मानभावांनी परमेश्वर कसा प्राप्त होईल सांगितलं पाहिजे, मानभावांनी जीवाचे दोष सांगितले पाहिजे, दोषातून गुणात कसं जायचं हे सांगितलं पाहिजे, देवता सांगितलं पाहिजे, प्रपंच सांगितला पाहिजे आणि परमेश्वर सांगितलं पाहिजे. मानभावांनी दुसरं काही बोललं नाही पाहिजे, दुसरं काही सांगितलं नाही पाहिजे. अहो एवढं आयुष्यभराचं पुरल एवढं भांडवल आहे. मी आत्ता बोलायला लागून आयुष्यभर बोलत राहिलो ना तरी मानभावांचं तत्त्वज्ञान आणि साहित्य संपेल का. आणि आम्हाला इकडे तिकडे कुबड्या घ्यायची काय गरज आहे.
काय कुबड्या घ्यायची गरज? आपल्या कुबड्या सर्वांनी घेतल्या पाहिजे. आपण सारा समाजाला आधार देणारे असलो पाहिजे, साऱ्या समाजाला दिशा दाखवणारे महानुभाव असले पाहिजे. पण महानुभावांना दिशा नाही आहे, ते दिशाहीन झाले. ते कसे काय महानुभाव दुसऱ्यांना दिशा देतील? तर आपली दिशा पक्की असली पाहिजे, क्लिअर असली पाहिजे, परमेश्वर प्राप्तीची असली पाहिजे, परमेश्वराचा आनंद मिळवण्याची असली पाहिजे. बाकी असे दोषबिष असं काही नसतं. हे सारं कर्मकांडात अंधश्रद्धेत बसतं. तुम्हाला खूप वाटतंय ना मला काहीतरी लागलंय, काहीतरी झालंय असं वाटतंय ना, उठ बाबा, जाय दररोज स्थानाला, स्मरण कर, पाठीचं चिंतन कर, विडे ठेव, चाल, नारळ नाही तरी बांध. इथे नारळ बांधलेले आहे का बाबा? आहे ना, पाहिले का मी? नारळ बांधेल, त्याच्या चिठ्ठ्या टाकेल राहतात, मला हे मिळावं, मला ते मिळावं, ते मिळावं. चिठ्ठी का देवाने नको विसरायला, देव विसराळू दे. एकीकडे सर्वज्ञ म्हणायचं, अनंत ब्रह्मांडाचा नायक म्हणायचं, आणि मग चिठ्ठी पाठवायची. अहो स्मरण करा, डायरेक्ट फोन करा ना, चिठ्ठी काय पाठवायची? आता पोस्ट ऑफिसाचा वापर कोणी करतंय का? पहिल्यासारखं करत नाही. आता डायरेक्ट इंटरनेट आहे ना, मेल पाठवा देवाला, मोबाईल करा, फोन करा, डायरेक्ट बोला देवाशी. देव हॉटलाईनवरती तुमच्या बसेल आहे. आणि तुम्ही काय चिठ्ठ्या पाठवता, नारळ बांधवता, पण नाही करता. ठीक आहे बाबा, इकडचं तिकडचं करण्याचं, देवाला हट्ट धरा, देवाला प्रार्थना करा, 50 नारळ बांधा, चला. त्याच्या विरोधातला मी नाही आहे. खिटी घाला, काय हरकत नाही. साधू संतांना बोलवा, पारायण करा, काय हरकत नाही. परंतु देव समजून घे, इकडं तिकडं जायची काही गरज नाही, ते कर्मकांड करायची काही गरज नाही, त्या कुबड्या पाळायची काही गरज नाही. देव काय म्हणता, करायचं असेल तर येथीचं कर. येथीचं म्हणजे काय? खिटी घालणं आणि पारायण करणं, याच्या व्यतिरिक्त काय? आणि ज्याला देव पाहिजे, देव समर्थ आहे. देव समर्थ आहे की नाही? देव शक्तियुक्त आहे की नाही? आनंद ब्रह्मांडाचा नायक आहे की नाही? देव सर्वज्ञ आहे की नाही? मग त्याला, ज्याला हे समजलं, ज्याला कळालं ना, त्याला हे करायची सुद्धा गरज नाही. देव समर्थ आहे ना, करील ना, किती प्रॉब्लेम येऊ. अहो अर्जुन काय म्हटले, सारं सैन्य तिकडे जाऊ दे, तू एकटा फक्त माझ्याबरोबर पाय राय. आपण असं म्हटलं, सारं गाव विरोधात जाऊ दे, सारं जग विरोधात जाऊ दे, साऱ्या देवता विरोधात असंच आहेच, जाऊ दे, तू माझ्याबरोबर राय. कोण काय वाकडं करेल? अर्जुनाच्या केसाला धक्का नाही लागला. का नाही लागला? देव बरोबर होते. तुमच्याबरोबर देव आहे, तुमचं कोण वाकडं करणार आहे? परंतु आपल्याबरोबर देव आहे याची जाणीव महत्त्वाची, याची आवडी महत्त्वाची. ती समजून घेतली तर तुम्हाला ह्या कर्मकांड करायची काही गरज नाही आणि तिकडे जायची गरज नाही. असे पितृदोष आणि काय मूळ पुरुषाची पिढा, बाहेरचं हे लागतं, तर ह्या काही गोष्टी नसतात. त्यालासुद्धा आता ज्याला बोध झाला ना, त्याला तर लागतच नाही. बोध व्हायच्या अगोदर लागणं आणि तो नंतर आला, ती गोष्ट वेगळी. कवळाचार्याच्या दृष्टांत लिळेवरून आपण ते प्रमाण घेऊ शकतो, परंतु बोध होण्याच्या अगोदर लागेल, बोध होण्यानंतर नाही लागणार. ज्या अर्थी बोध झाला त्या अर्थी तुम्हाला भूत नाही लागणार. याचा अर्थ मग कुठे जा स्मशान असं नाही. देवाने नियम सांगितले, गाडी चालवताना ट्रॅफिकचे नियम पाळतो आपण, नाही पाळले तर काय होईल? ॲक्सिडेंट होईल. तसं नियम आहे देवाने सांगितले, ते पाळा. ते पाळले तर तुमच्या केसाला धक्का नाही लागणार. परीवर राहा, धर्मावर राहा, तुमच्या केसाला नाही धक्का लागणार. लागला तर मला फोन करा, माझा फोन काही लागणार नाही, कारण मी माझ्या संरक्षणामध्ये आहे. 81 कोटी 1.25 लाख देवतेची सिक्युरिटी, झेड दर्जाची सिक्युरिटी तुम्हाला दिलेली आहे, आणि प्लस परमेश्वराची परत CCTV कॅमेरा आहे तुमच्यावरती. केसाला धक्का नाही लागला पाहिजे. आणि तरी तुम्ही म्हणता हा दोष. आणि या खुलचट कल्पनांमध्ये अटकणारा महानुभवच नसतो आणि अडकावणाराही महानुभव नसतो, हे लक्षात घ्या. चला आपण थांबू, बराच वेळ झाला. सर्व हां बोलताय, बोल. दंडोत. माझा प्रश्न असा आहे की ब्रह्मविद्येचा अभ्यास आपण कसा करावा? ब्रह्मविद्येचा अभ्यास ब्रह्मविद्येपासूनच करावा लागतो, सुरुवात करावं लागते. हा प्रश्न निर्माण झाला ना, तू 50% अभ्यास केला समज. हा प्रश्न निर्माण होत नाही, अभ्यास का करायचा आणि कशासाठी करायचा, प्रश्न निर्माण झाला पाहिजे. माझ्या यूट्यूबवरती सत्संग नंबरप्रमाणे ऐक, तो अभ्यासक्रमच तयार केलेला नामधारक वासनिकांना समोर ठेवून ते नंबरप्रमाणे ऐक, नोट्स काढ, तोच अभ्यास आहे, तीच एक पद्धत आहे. जर आता तुला अभ्यास करायचा आणि तुला दुसऱ्याच गोष्टीमध्ये नेलं, जे PhDच्या स्थळामध्ये नेलं, पाठांतरामध्ये नेलं, तर तू अभ्यास करू शकत नाही. परमेश्वराने सांगितले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण, स्वरूप, लक्षण जाणणं म्हणजे जाणणं, याच्या व्यतिरिक्त काही जाणणंच नाही म्हटले. आणि त्या पद्धतीनं ती मी मांडणी केलेली आहे. यूट्यूबवरती जाऊन नंबरप्रमाणे सत्संग ऐका, तुमचा अभ्यास होईल आणि सोपा सरळ तुमच्या मनातले प्रश्न, गैरसमज सारे दूर होतील. फक्त ती सिरियसता आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. धर्मतत्वज्ञान अभ्यासाची गरज वाटली पाहिजे. आपल्याला गरज वाटत नाही, गरज वाटली तर मग आपण अभ्यास करतो, तर कर अभ्यास, काही अडचण नाही. आता मी आणलेले आहे भगवद्गीता आणि सूत्रपाठ मोफत. चॅनलचं नाव विश्वास के नागरे नावानी आहे, जुन्या नावानी, माहिती आहे, ऐकते सत्संग.
मग काय ऐकतेच म्हटल्यानंतर तो नंबरप्रमाणे ऐकतो, अभ्यासक्रमच आहे, काही अडचण नाही. हां, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.